तीन बाण ते धारी असं म्हणतात. खाटूश्याम नवसाला पावतो म्हणतात. आणि बरीच लोकांची आता गर्दी तिकडे जाते, कारण खाटूश्याम म्हणजे कोण होते हो? बरोबर तर बाप हो. माता कामाख्याची आराधना करून बर्बरिकाला 3 बाण प्राप्त झालेले होते. आणि म्हणून देवाला जर काही करायचं असलं तर देवासारखा चतुर या जगाच्या पाठीवर कुणीच नाही. देवाला पांडवांना जिंकायचं होतं आणि बर्बरिकाला जर देवाने जिवंत ठेवलं असतं, बर्बरिक जर जिवंत राहिला असता तर कदाचित पांडवांचा विजय झाला नसता. आणि म्हणून जो हारलेला आहे त्याचा तो सहारा बनतो आणि लोकांना त्याची प्रचिती येते. म्हणून आज रोजी बहुसंख्येने लोक तिकडे जात आहेत. तर आमचाही मानस आहे की एप्रिल महिन्यामध्ये दादा जीवन महाराज आहे, मी आहे, गजानन महाराज, विशाल महाराज, आम्ही असं ठरवलं की सर्व आपले कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर, हनुमान जयंती, रामनवमी झाल्यानंतर अगदी कुठल्याही प्रकारचा ताण न घेता लक्झरीने जायचं. वरचं सीट 12,000 रुपये आणि खालचं सीट 13,000 रुपये. 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, सकाळी नाश्ता आणि 7 ते 8 दिवसाचा प्रवास. कुणाला यायचं असेल तर आमच्याशी संपर्क करायचा. आमचे सतीश भाऊ, गोटू दादा असो. तर हारे का सहारा. मला सांगायचं काय की वार बदलला म्हणजे आपला देव बदलतो, आपला भाव बदलतो. मग असं किती दिवस आपले गेल्यानंतर आपल्याला देव पावेल. तुम्हाला सांगतो आपलं संपूर्ण आयुष्य निघून जाईल पण देव काही आपल्याला पावणार नाही. आणि आपण देवाच्या नावानं आरडा मारल्याशिवाय राहणार नाही. की काय खरंय देवाचं. किती आम्ही देवदेव केलं तरी बी आमच्या पदरी दुःख आलं. लोक देवाच्या नावाने आरड्या मारतात पण आपण कुठं चुकलो याचा विचार कधी करत नाही. देवाचं ध्यान म्हणजे नेमकं काय करायचंय. देवाचं ध्यान म्हणजे आपलं शरीर एका जागेवर आणि मन एका जागेवर, हे ध्यान होईल का हो? बसले कथेला ना झटके घरच्या कुलपाला. कुलूप लावलं पण ते लागलं का नाही, लागलं का नाही. गॅसवर दूध ठेवले त्याला झाकलं का नाही. मग असं जर आपण, अशी जर आपली भक्ती असेल तर कसा तो देव पावेल आपल्याला. तो काही बाजारचा भाजीपाला नाही. तर ध्यान करण्याची प्रक्रिया सांगत असताना भगवत पूज्यपाद शुकाचार्य सांगताय, जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवत रूपे मन संधारयेत्यः. देवाला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, देवाचं ध्यान जर करायचं असेल तर मी ध्यान करतोय, मी ध्यान करते असं नुसतं म्हणून चालत नाही. तर त्या ध्यानाच्या काही प्रक्रिया आहे. मग देव कुठलाही असेल, एकच देव. सगळ्याच देवांना तुम्ही फक्त नमस्कार करा पण ध्यान मात्र एका देवाचं करा. देव बदलवू नका. सगळ्या देवांवर श्रद्धा ठेवा. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देव आहे. मग तेवढे 33 कोटी देव तेवढ्यांची तुम्हाला भक्ती करता येईल का? अजिबात जमणार नाही. भजायचं एका देवाला, एका देवाचं ध्यान करायचं, नमस्कार करायचा सर्व देवांना.
कारण 33 कोटी देव जरी असले तरी त्यांच्यामध्ये जे तत्व सामावलेलं आहे ते तत्व म्हणजे एकच आहे, आणि ते म्हणजे सत्य तत्व आहे. एका ठिकाणी वारकऱ्याचं घर होतं. आई वडील घरी नव्हते आणि मुलं भांडत होती. मुलं भांडत होती, एकमेकांना म्हणायची, जोराने आरड्या मारायची, बोलायची. एक म्हणायचा मी कुत्रा खाणार, एक म्हणायचा मी मांजर खाणार, एक म्हणायचा मी पोपट खाणार, एक म्हणायचा मी उंदीर खाणार. मग एक सदग्रस्त त्या घराजवळून जात होते. ते विचार करायला लागले की अरे बापरे, हे तर चांगलं वारकऱ्याचं घर दिसतंय, माळकऱ्याचं घर दिसतंय. हाँ, आंगन में देखा तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखा तो मुर्गी का अंडा. असं कस काय? वारकऱ्याचं घर दिसतंय आणि मांजर खाणार, पोपट खाणार असं. चला म्हटले चौकशी तरी करून बघू काय नेमकं. ते सदग्रस्त गेले, म्हणायला लागले का रे तुम्ही चांगली वारकऱ्याची मुलं, तुम्हाला कळतं का नाही म्हटले. एक म्हणतो मांजर खाणार, कुत्रा खाणार, पोपट खाणार. तेवढ्यात ती मुलं हसायला लागली. त्या बाबाकडे बघायला लागली. ते सदग्रस्त विचार करताय की मी या मुलांना चांगलं सांगतोय नाही, हे का असताय. तेवढ्यात एक मुलगा घरात गेला. त्याने एक मोठा स्टीलचा डब्बा आणला आणि तो डब्बा उघडून त्याने दाखवलं. अहो बाबा, तुम्हाला काय वाटलं की आम्ही खरोखरचा उंदीर, खरोखरची मांजर, खरोखरचा पोपट हे म्हणतोय. लगेच त्या डब्यातून त्याने काढून दाखवलं. साखरेचा उंदीर, साखरेचा पोपट, साखरेचा कुत्रा. अहो म्हटले आमच्या मोठ्या भावाचं लग्न झालं, त्या लग्नामध्ये या वस्तू काय म्हणतात त्याला, रुखवत म्हणून बनवल्या होत्या. म्हटले की वेगवेगळे प्राणी जरी होते तरी त्यांच्यामध्ये जे तत्व होतं ते तत्व म्हणजे साखर आहे. तर 33 कोटी देव जरी आपल्याला दिसत असले तरी प्रत्येक देवामध्ये एक तत्व आहे, आणि ते तत्व म्हणजे सत्य तत्व आहे. की सत्याच्या आधारावरच आपण त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू शकू. बघा तुम्ही सोनारा जवळ जर तुम्ही गेलात तर जे सोनं तुम्ही त्याच्या जवळून घेता किंवा त्याला देता, तर आपल्या मतानुसार तो अलंकार आहे. कानातली डुल असतील, बांगड्या असतील, मंगळसूत्र असेल, तर आपल्या मतानुसार ते अलंकार आहेत. पण सोनाराच्या मताने ते फक्त सोनं आहे. तो सोनं म्हणून त्याच्याकडे पाहत असतो, आपण अलंकार म्हणून पाहतो. त्याच्यासाठी ते फक्त सोनं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक देवामध्ये एक तत्व आहे, आणि ते तत्व म्हणजे सत्य. देवाच्या स्मरणाने होईल, श्रवणाने होईल. की श्रवणाने तो परमात्मा कसा आहे आपल्या कर्ण विवराच्या द्वारे आपल्या अंतकरणापर्यंत त्याची छबी पोचेल. म्हणजे त्या देवाचं ज्ञान आपल्याला श्रवणाने होईल. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. विचार सागरामध्ये गोष्ट आलेली आहे की 10वा कोण, लक्षात ठेवा. 10 मुलं होती. सुट्टीचा दिवस होता, रविवारचा दिवस. आणि रविवारच्या दिवशी गावाच्या जवळ नदी होती, जशी आपल्या गावाला तापी नदी आहे. तर सुट्टीचा दिवस होता. मुलांनी ठरवलं, चला म्हटले 7 दिवस तर आपण शाळेतच असतो, आज जाऊ म्हटले पोहायला थोडस. मग सर्व मुलांनी विचार केला, चला म्हटले जाऊ आता तापीवर. मग 10 मुलं निघाली. कुठे गेली? आई वडिलांना सांगितलं नाही त्यांनी, खेळायला जातो म्हणून सांगितलं आणि तापीवर गेले. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर अगदी दिवसभर, रविवारच्या पूर्ण दिवसाची सुट्टीचे त्या मुलांनी मजा घेतली, आनंद लुटला. दिवसभर त्या पाण्यामध्ये जेवढं खेळायचं, जेवढं पोहायचं तेवढं
झालं आणि झाल्यानंतर सर्वांनी कपडे वगैरे परिधान केले. चला म्हटले आता जाऊ घरी, घरचे वाट पाहत असते. आणि ज्या वेळेला ती मुलं जायला निघाली, एका मुलाच्या मनामध्ये विचार आला की आपण येताना 10 जण आलो होतो, मग आता नेमकं आपण 10 जण आहोत का, आपण मोजून पाहू. लगेच त्याने मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे बापरे, आपण तर 9च भरतोय म्हटले. मग या मूर्ख मुलाने तसं सांगितलं. त्या बाकीच्यांनाही ते खरं वाटलं. मुलं काही जास्त मोठी नव्हती. त्यांनी विचार केला की एक जण पाण्यात बुडाला, एक जण मेला, तो वाहत वाहत गेला असेल, पहिलं तीराला लागला असेल, कुठं गेला नाही काय नाही. घरून येताना आपण 10 जण आलो आणि आता 9च भरतोय. आरडा ओरडा सुरू झाला, रडायला लागली मुलं. रडता रडता एक गृहस्थ त्या नदीच्या काठावरून जात होते. त्या ग्रस्ताने पाहिलं की मुलं का रडताय, नेमकं काय झालं असेल. त्यांनी विचारलं, अरे बाळांनो का रडता, काय झालं, अरे कुणाला काही लागलं का. म्हटले काही नाही बाबा, आम्ही घरून येताना 10 जण आलो आणि आता जाताना मी मोजले तर 9च जण भरले म्हटले. आणि बाबांच्या लक्षात आलं. त्या बाबांनी सांगितलं, आता मुलं कुणी मोजले म्हटले. लगेच त्या मोजणाराने सांगितलं, मी मोजले बाबा. बरं ठीक आहे म्हटले, तू माझ्या जवळ उभा राहा. आणि मग आता त्या बाबांनी मोजले. 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि ज्याने मोजले होते फाडकने त्याच्या कानफट्टीत मारले. तबल्यावालाच गायब. त्याच्या कानफड्यात मारली. तो म्हणायला लागला, मला का मारलं. अरे म्हटली बाळा, तूच 10वा आहे. मला सांगा ते 10 होते का नव्हते. ते 10च होते, पण आपण 10 आहोत याचं त्यांच्याजवळ अज्ञान होतं. तर ज्या वेळेला त्या बाबांनी त्यांना सांगितलं, त्याच वेळेला 10वा कोण आणि आपण 10च आहोत हे ज्ञान त्यांना झालं. हे कशामुळे झालं, तर श्रवणाने ज्ञान झाले. त्याचप्रमाणे तो भगवान परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. ती एक दिव्य शक्ती आहे आणि त्याचं ज्ञान सुद्धा आपल्या कर्णविवराद्वारे आपल्याला श्रवणाने होत असतं. म्हणून ध्यान महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले ध्यानाची प्रक्रिया सांगत असताना सांगतात की जितासनो. माणसाने आपलं आसन सिद्ध केलं पाहिजे, नाहीतर कसंही बसायचं, कुठेही बसायचं आणि म्हणायचं मी देवाचं ध्यान करतोय. ध्यान असं कुठेही लागतं का हो? मला सांगा, इथं बसलेल्या लोकांपैकी, इथं बसलेल्यांपैकी असा कोण आहे की घरी असताना आपण 10 अर्धा घंटा 1 घंटा 15-20 मिनिटं आपण देवाचं ध्यान करतो. ही जागा अशी आहे की या जागेवर आल्यानंतर 2-3 तास का होईना संसार आपल्या मनातून निघून जातो आणि परमात्मा आपल्या मनामध्ये बसतो. तर खरं ध्यान कशाला म्हणतात की आपलं आसन सिद्ध केलं पाहिजे. कथेचा नियम आहे, ध्यानाचा नियम आहे की ज्या आसनावर आपण बसतो त्याच आसनावर आपण बसलं पाहिजे. म्हणून बऱ्याच ठिकाणी पहा, कथेला येत असताना महिला पहिल्या दिवशी येतात, ज्या जागेवर त्या आज बसल्या त्याच जागेवर तुम्हाला बसलेल्या दिसतील. कथा सुरू होण्याच्या आधी आपलं आसन त्या तिथं टाकतात. नाही नाही बरं का, ही माझी जागा आहे, ती माझी जागा आहे. ते आसन सुद्धा तसं असतं. आसन असतं, आसन असतं, काय असतं, आसन असतं की जिता आसन. अगोदर आसन जिंकायचं आणि ते आसन सिद्ध झाल्यानंतर आपला श्वास जिंकायचा. जितासनो जितश्वासो. आणि ध्यान करायचं इथं जित संगो. निवांत बसायचं, निवांत बसायचं
आपल्याजवळ कुणीच नसलं पाहिजे, नाही तर सगळी गर्दी बसलेली आहे, इकडच्या तिकडच्या गप्पा चाललेल्या आहे की ते आमक्याचं जळालं, आमक्याची निघून गेली, आमक्याचं असं झालं, तमक्याचं तसं झालं. सगळ्या गावाचे कपडे धुत बसतो आपण. आता तर सगळं टाइमपास म्हणून चाललंय हो. कथा ऐकायला येतात महिला मंडळ, पण ते रिकामे येत नाही. आपल्या इथलं नाही सांगत, मी आमच्या गावाकडचं सांगतो. कथेला येतात तर रिकामे येत नाही. सोबत काय आणता? कापूस आणता. कापूस कापूस आणतात आणि वाती करत बसतात. वळायला वाती, आणि लेकर घरी सुनबाईला त्रास देतात, म्हणून सुनबाई काय करते? काय त्रास देता? जाणं मंडपात. आणि मग त्या लहान लहान नाती, म्हणजे वळायला वाती आणि सांभाळायला नाती. मग किती कथेला येऊन बसले तर काय कळेल माती. असं जर आपलं ध्यान असेल तर फक्त आपला टाइमपास होईल. आमचे एक मित्र आहे, ते टाइमपास वरून एक दृष्टांत सांगतात. टाइमपास कसा असतो बघा. एका गावामध्ये, एका शहरामध्ये, आपल्या भुसावळ सारखं शहर, त्या शहरामध्ये एका माणसाने 4-5 वर्षाचा मुलगा आपल्या सोबत आणला. सोबत आणल्यानंतर काही काही मुलांना सवय असते की ते चालतात एका रस्त्याने आणि पाहतात एकीकडे. ज्या रस्त्याने चालतात त्या रस्त्याने पाहत नाही. माझा एक लहान मुलगा आहे, त्याला पण त्याची सवय. मी त्याला कधीच सोबत आणत नाही. त्याला एकदा यावला घेऊन गेलो मी एका शाळेच्या वया वगैरे घेत होतो दुसऱ्या मुलाच्या. तर त्या वया घ्यायला लागलो मी. तो 7-8 दुकानं सोडून 9व्या दुकानात निघून गेला. माझी खरेदी वगैरे झाली. मी पाहिलं, बापरे दादू गायब. पुन्हा त्याला शोधत बसलो. तर तशी त्या मुलाला सवय होती. त्या मुलाने त्याच्या वडिलांचा हात सोडला, तो मुलगा हरवला. बाप भयभीत झाला, कुठे गेला असेल मुलगा, कुठे गेला असेल. मग लगेच बस स्टँड वरती एक आजोबा बसले होते. आता त्या आजोबाची खेड्यावर जायचं होतं, 2 घंटे गाडी लेट होती. मग आजोबाला त्याने विचारलं, बाबा, हो बाबा, तुम्ही माझा मुलगा पाहिला का हो? म्हटले कसा होता? म्हणे काही नाही, पांढरी पॅन्ट घातलेली, म्हटले लाल शर्ट घातलेला आहे आणि 5 वर्षाचा आहे. आता बाबांना करायचा होता टाइमपास. बाबाने सरळ सांगायचं सोडलं की मला माहित नाही, सांगायचं. बाबाने सांगितलं इथं 3 एसटी स्टँड आहे म्हटले. पहिलं सोड, दुसरं सोड, तिसऱ्या एसटी स्टँडवर जा. तिथं गेल्यानंतर 3 बस आहेत म्हटले. पहिली सोड, दुसरी सोड आणि तिसऱ्या बसमध्ये बस. तिसऱ्या बसमध्ये जात असताना 3 गावं लागतील. पहिलं सोड, दुसरं सोड, तिसऱ्या गावात जा. गावात गेल्यानंतर 3च गल्ले. त्यापैकी पहिली सोड, दुसरी सोड आणि तिसऱ्या गल्लीत जा म्हटलं. तिथं गेल्यानंतर 3च घर आहे. त्यापैकी पहिलं सोड, दुसरं सोड आणि तिसऱ्या घरी जा. तिसऱ्या घरी गेल्यानंतर 3च रूम आहेत म्हटले. त्यापैकी पहिली सोड, दुसरी सोड आणि तिसऱ्या रूम मध्ये जा. तिथं 3 कपाट आहेत. त्यापैकी पहिलं सोड, दुसरं सोड आणि तिसरं कपाट उघड. त्या तिसऱ्या कपाटामध्ये 3 फोटोचे अल्बम आहे. त्यापैकी पहिला सोड, दुसरा सोड, तिसरा बघ. आणि तिसऱ्या अल्बम मध्ये 3च फोटो आहेत म्हटले. त्यापैकी पहिलं सोड, दुसरा सोड आणि तिसरा फोटो बघ. तो तिसरा फोटो माझ्या आईचा आहे. माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, मी तुझा पोरगा पाहिला नाही. मग पहिले सरळ सांगायचं ना की बाबा, मी तुझा पोरगा पाहिला नाही, तू मला विचारू नको. पण लोक टाइमपास कसा करतील हे सांगता येत नाही. मग इतर ठिकाणी टाइमपास वेगळी गोष्ट आहे, पण ही टाइमपास करण्याची जागा आहे का हो? देवाचं ध्यान म्हणजे टाइमपास नाही, थट्टा नाही, मस्करी नाही.
की ते शुद्ध अंतकरणाने करण्याचा विषय आहे. की अरे जो जगनियंता परमात्मा आहे त्याच्यापर्यंत आपली भक्ती पोहोचली पाहिजे. मग जिथं संगो कुणाच्या जवळ असताना आपण ध्यान करू शकत नाही. जितेंद्रिय, आपली इंद्रिय जिंकता आली पाहिजे माणसाला. पण आता इंद्रियांच्यावर अजिबात आपला ताबा नाही. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातलं ऐकलंय की इंद्रियांवर माणसाचा ताबा किती असतो. तर एका माणसाने स्वामी विवेकानंदांना म्हटले अहो, तुमच्या इंद्रियांवर ताबा आहे का? मला तुमची परीक्षा घ्यायची म्हटले. तुम्ही लोकांना खूप ज्ञान देता, तुम्ही खूप ज्ञानी आहात अशी तुमची कीर्ती आहे, पण तुमची इंद्रिय तुमच्या ताब्यात आहेत का म्हटले. तर त्याने सांगितलं, एक खडी साखरेचा खडा विवेकानंदांना दिला. म्हटले सकाळपर्यंत हा जो खडी साखरेचा खडा आहे हा विरघडायला नको. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं बस एवढंच. लगेच तो खडी साखरेचा खडा घेतला, आपल्या तोंडात टाकला. तर आता टाकला तर उद्या सकाळ होईपर्यंत तो खडा विरघडला नाही. सकाळी त्याला म्हटलं घे बघ, घे, तू दिला होता ना म्हटले खडी साखरेचा खडा, घे, जसाच्या तसा घे. याला म्हणतात इंद्रियांवर ताबा. आपल्यासारखे राहिले असते तर 1 मिनिटात खड्याचं पाणी लगेच पाणी झालं असतं. कारण का? की आपल्या इंद्रियांवर ताबा नाही. जितेंद्रिय तर सगळ्यात महत्वाचं आहे. आपली 11 इंद्रिय आहे. पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन, अशी 11 इंद्रिय आहेत. तर या प्रत्येक इंद्रियांना आपल्याला आवर घालता आला पाहिजे. आणि त्यात सगळ्यात बलाढ्य, सगळ्यात महत्वाचं इंद्रिय काय असेल तर ते म्हणजे मन आहे. की मनातून ज्या वेळेला तुमचं ध्यान होईल त्याच वेळेला ते ध्यान तुमचं सिद्ध होईल. नर्मदा मैयाचं पुण्य पावन चरित्र, नर्मदा मैयाचं ध्यान हे फक्त पाहून जमणार नाही, ऐकून जमणार नाही, तर अंतकरणापासून ते झालं पाहिजे. ते त्या नर्मदेपर्यंत पोहोचेल आणि ती नर्मदा मैया आपल्यावरती कृपा करेल. की ज्या ज्या वेळेला तुमच्या मनात विचार येईल, फक्त नर्मदा नाव तुमच्या मनात येईल, तर त्याच वेळेला नर्मदेचं ध्यान तुम्हाला झालं पाहिजे. की कशी आहे नर्मदा मैया, कशी पावन झाली आणि किती लोकांचा उद्धार केला. मेरे हृदय में रेवा मैया तेरा दर्शन हो जाए. मेरे हृदय में रेवा मैया तेरा दर्शन हो जाए. मैया तेरा दर्शन हो जाए. मेरे हृदय मैया मेरा दर्शन हो जाए. मेरे हृदय में रेवा मैया तेरा मंदिर बन जाए. मेरे हृदय में रेवा मैया तेरा मंदिर बन जाए. मेरे हृदय में नर्मदा मैया तेरा मंदिर बन जाए. मेरे हृदय में नर्मदा मैया तेरा मंदिर बन जाए. हो जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. मेरे हृदय में रेवा मैया तेरा मंदिर बन जाए. मेरे हृदय में रेवा मैया तेरा मंदिर बन जाए. जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए. जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए. मेरे हृदय में नर्मदा मैया तेरा दर्शन हो जाए. मेरे हृदय में रेवा मैया तेरा मंदिर बन जाए. मेरे हृदय में रेवा मैया तेरा मंदिर बन जाए. मेरे हृदय में रेवा मैया तेरा मंदिर हो जाए. मेरे हृदय में रेवा मैया
मेरा मंदिर बन जाए। बोलिए रेवा मैया की जय, बोलिए नर्मदा मैया